एक दिल है, एक जान है, दोनों तुझ पे कुर्बान है। एक मैं हूँ, एक ईमान है, दोनों तुझ पे, हाँ तुझ पे, दोनों तुझ पे कुर्बान है। एक दिल मेरे इश्क के हर मकाम में, हर सुबह में, हर शाम में एक रुतबा है, एक शान है, दोनों तुझ पे, हाँ तुझ पे, दोनों तुझ पे कुर्बान है। एक दिल है, त्याला सगळेजण एकत्र जमलोय. आता वाघनिष्ठा म्हटल्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आलं तर ते मी समजावून सांगणार आहे. वाघनिश्चय म्हणजे काय, ज्याला त्यांच्या भाषेमध्ये एंगेजमेंट असं म्हणतात, आपल्या भाषेमध्ये साखरपुडा असं आपण म्हणतो. तर हा ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने आपण करणार आहोत. ज्ञानप्रबोधिनी संस्थेची 5 मिनिटात माहिती सांगते, कारण मला माहिती नाही, सगळ्यांना माहिती आहे की नाही. ज्ञानप्रबोधिनी संस्था 1962 साली आप्पाजी पेंडसे म्हणजे विनायक कृष्ण पेंडसेने सुरू केली. आप्पाजी पेंडसे थोर समाज सुधारक, विद्यावाचस्पती आणि समाज सुधारक होते आणि राष्ट्रप्रेमाने भागलेले होते. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की राष्ट्रोद्धार जर करायचा असेल तर ते हुशार, सुदृढ आणि राष्ट्रप्रेमाने भागलेला असावा. म्हणून सगळ्या हुशार मुलांना एकत्र करून संध्याकाळचे वर्ग सुरू केले. 1975 साली मुलींची शाळा सुरू केली आणि आता जर पुण्यामध्ये बघितलं तर अद्ययावत वास्तू उभी आहे सदाशिव पेठेमध्ये, की जिथे मुलांना CBSE बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जातो आणि मुलांचा व्यक्तिमत्व विकास घडवला जातो. या संस्थेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी मान्यता प्राप्त आहे. कोविडच्या काळामध्ये जिथे शक्य होतं तिथे जाऊन बऱ्याच ठिकाणी, फक्त तिथे जेव्हा सकाळ असेल तेव्हा ते संस्कार आम्ही करतो. थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते, पण समाधान आणि आनंद एवढा आहे की प्रबोधिनीचे संस्कार फार साता समुद्रापर्यंत पोहोचले. म्हणजे मध्ये मी अमेरिकेमध्ये एका मुलाची मुंज केली. हे संस्कार ऑनलाईन करताना जरा थोडंसं चॅलेंज असतं, म्हणजे नेटचा प्रॉब्लेम येऊ शकतो, कधी कधी लाईट जातात, पण ते सगळं सांभाळून हे सगळं आम्ही करतो. महाराष्ट्रामध्ये इडली, सोलापूर, सांगली, हराळी आणि अंबेजोगाई हे सुद्धा विस्तार केंद्र आहे. डोंगरी विस्तार केंद्र 1992 साली सुरू केलं की त्यात करता. तसं न करता तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी एक विनंती आहे माझी. त्यानंतर सार्थकता, की प्रत्येक गोष्टीचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. शिस्त, मी ताईंना म्हटलं होतं मी 5:30ला येते, मी 5:28ला इथे आलेली आहे. आणि समभाव, की याच्यामध्ये स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, उच्च नीच असा काहीही भेद नाही. ज्याला थोडेफार तंत्र म्हणता येत आहे तो कोणीही कृती करू शकतो. आता प्रबोधिनीचे संस्कार इतके सगळीकडे पसरलेले आहेत. आता मध्ये अंध मुलांकडनं हे सगळे संस्कार आम्ही शिकलोय आणि कुठेही करायला जातो. आता आज आपण इथे वाघ निश्चय जे मी मगाशी म्हटलं ते काय आहे ते थोडंसं समजून घेऊया.
की पूर्वी आपल्याकडे अशी पद्धत होती, आज आपण इथे साखरपुड्याला सगळं एकत्र जमलोय. पूर्वी अशी पद्धत होती की मुलगी लहान असायची, एकतर मुलींना काही चॉईस नसायचा आणि मुलालाही काही फार चॉईस होता अशातला भाग नाही. घरातली ज्येष्ठ मंडळी जायची मुलीकडे आणि मुलगी आवडली, ज्येष्ठांना आवडली, मुलाला सुद्धा बरेच वेळेला घेऊन गेलं. हे वाणीने दिलेलं दान असतं की तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे आणि ही आमची आता वागदत्त वधू म्हणून आम्ही तिला नंतर लग्न करून घेऊन जाणार आहोत. हे वाणीला दिलेलं दान म्हणून वाग्दान. आणि वाग निश्चय म्हणजे दोघांची संमती करून मोहर उठवणं. म्हणजे आता हा विधी करणार आहे तुझ्या सासूबाई की ज्या वेळेला तुझी ओटी भरतील त्यावेळेला 1 रुपयाचं कॉईन, म्हणजे आता 1 रुपयाचं कॉईन एवढ्या ते छोटं असतं, पूर्वी मोठं एक जे कॉईन असायचं तर त्याच्यामध्ये त्याला साक्षगंधविधी असं एकमेक म्हणजे वरवधू नाही पण निदान एकमेक एंगेज झाला की आपण मोहर उठवतो सर्वांच्या साक्षी आणि हल्ली मुली तेवढ्या सक्षम आहेत, सेन्सिटिव्ह आहेत, तेवढी त्यांना कपॅसिटी आहे. ते जबाबदारी नियोजित वधूवरांना कुंकुम तिलक लावून उभय पक्षातील ज्येष्ठ सदस्य विवाह निश्चिती करत असत. त्यावेळी वधूला साखरेचा पुड्या देण्याची पद्धत होती. या विधीचे आधुनिक काळातील बदललेले रूप म्हणजे साखरपुडा. अलीकडे विवाह निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष विवाह होईपर्यंत काही कालावधी गृहीत धरलेला असतो. त्यामुळे विवाहाच्या प्राथमिक निश्चितीसाठी साखरपुड्याची जोड देऊन उभय कुटुंबियांचा आनंद द्विगुणित केला जातो. परंतु हा केवळ हौसेचा सोहळा म्हणून साजरा केला जातो. केवळ सोहळा साजरा करण्याऐवजी त्याला संस्काराची जोड देऊन हा विधी संपन्न करणं फार गरजेचं आहे. तसंच हा संस्कार अर्थ समजून घेऊन सर्व उपस्थितांच्या सहभागाने संपन्न झाल्यास तो अधिक यशाने आशय समृद्ध होऊ शकतो. अशी प्रबोधिनी तिला पाणी प्यायचे. मंत्र मला पाणी प्या. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आणि हातावर उदक विसर्जित करायचं आहे. ओम गोविंदाय नमः. यानंतर आपण संकल्प करा. हात पुसून घ्या, हातामध्ये अक्षर घ्यायचे. शोभन नाम संवत्सरे माघ मासे कृष्ण पक्षे एकादशी तिथौ बुधवासरे पूर्वा आषाढा नक्षत्रे तुम्ही म्हणायचे विवाह पूजनम तथा वाग्दानं च करिष्ये तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती पूजनम. लक्ष द्यायचं असतात ते अक्षतांना 3 पाया पाणी घालायचं आणि तांबळात विसर्जित करायचं. 3 पाया पाणी घालून तांबळात विसर्जित करायचे. अक्षता आपण साक्षीला घेतले आहे की आज तुम्ही हा संकल्प केलेला आहात, सोडून द्या. आणि पाणी म्हणजे जलदेवता की जी आपल्या सगळ्या व्यवहारांवर लक्ष ठेवून असते. कधी कधी आपण असा शब्द प्रयोग करतो मी याच्या नाम पमेश्वस्तमं ज्येष्ठ राजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पते आन शृण्वन् किदेसी गजाननं श्रीमन्महागणपतये नमः. या सगळ्यावरती अक्षर घाला. तुम्ही इथे घाला, तुम्ही इथे घाला. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि नमस्करोमि. गणपतीला गंध लावायचे, इथे सुपारीला लावायचं. जसं येतं तसं व्हायचं असं. तू पण मला एक इथे चौकोनी मंडळ करा. काही तुम्ही करा, त्याला लांब पडते. तुम्ही पण इथे चौकोन करा. नैवेद्य दाखवायचं आहे. इथे घ्या वाटी. 3 वेळा पाणी फिरवा. नैवेद्य समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, ज्ञानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला. आता बाजूची सुपारी आहे कुलदेवतेची सुपारी. प्रत्येक कुलातल्या कुटुंबातील लोकांना बांधून ठेवणारी असते. जसं आपण गणपतीचा आशीर्वाद घेतला तसं आपण कुलदेवतेचा सुद्धा आशीर्वाद घ्यायचा. आणि मगाशी जसं आपण पूजन केलं तसं करायचं. नंतर सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम कुलदेवताभ्यो नमो नमः. दुसऱ्या सुपारीवर मला त्याला तुम्ही तुम्ही वळाय ते वळता. ते निरांजन कॉमन ठेवा कारण गरम झालं तर तुमच्या मी मंत्र म्हणते त्याला काय उपयोग. म्हणजे आमच्या पुत्राला तुम्ही
करून घेणार आहात तर त्याचं कन्फर्मेशन द्या म्हणून तुम्ही त्याला विनंती करताय. आधी तुम्ही करताय मग ते करताय. म्हणायचं आहे तुम्ही वाचा वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थम स्वीकृता मया. म्हणजे तुमची मुलगी त्या म्हणजे घ्यायला तयार आहे. आता तुम्ही म्हणायचं आहे कन्या अवलोकन विधौ निश्चितस्त्वं सुखी भवो. आता तुम्ही म्हणायचं आहे वरा 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 अवलोकन विधौ विधौ निश्चितत्वं सुखी. आज सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर. हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे. सखियां ने सजना है मैं भी सवरना है, अज दिन चढ़िया तेरे नाम दा वे. दिल नहीं लगता है वे, आके तू ले जावे मैं तेरे इंतजार च तकदियां राह. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे. जो तेरे संग लगी प्रीत मोहे, रू बार बार तेरा नाम ले. के रब से मांगी यही दुआ, तू हाथों की लकीरें थाम ले. के संग तेरे पानियों सा बहता रहूं, तू
सुनती रहे मैं कहानियां सी कहता रहूं कि संग तेरे बादलों सा उड़ता रहूं। तेरे एक इशारे पे तेरी ओर मुड़ता रहूं। साथ तेरे धड़कूं खुद को तुझसे अब दूर न जाने दूं के संग तेरे पानियों सा बहता रहूं। तू सुनती रहे मैं कहानियां सी कहता रहूं के संग तेरे बादलों सा उड़ता रहूं। तेरे इशारे पे तेरी ओर मुड़ता रहूं। मैं तां तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी। मैं तां तेरे नाल ही रहना जी, हर गम संग तेरे सहना जी। जो जग से कहा ना जाए वो मुझको बस तुझसे कहना जी। सोना सोना इतना भी कैसे तू सोना, सोना सोना इतना भी कैसे तू सोना। तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना। सोना सोना इतना भी कैसे तू सोना। तेरे इश्क में जोगी होना मैनू जोगी होना। मैनू जोगी होना, मैनू जोगी होना, मैनू जोगी होना। हो इश्क का रंग सफेद पिया, ना छल ना कपट ना भेद पिया। सौ रंग मिले तू एक वर्गा, आतिश होया रेत पिया, रेत पिया। जिस जंग में तेरा हो रुतबा, उस जंग कमा तो जुनैद पिया, जुनैद पिया। सोना सोना इतना भी कैसे तू सोना। तेरे इश्क में जोगी हो
सोच के मानी मेरा किस्सा तेरी कहानी, जो जुड़ जाए तो मुकम्मल वास्ता है। फिर से मुझे एक दफा है बस तुझे देखना, सोना सोना इतना भी कैसे तू सोना, तेरे इश्क में जोगी हो। ब्रह्मणि सोमं स्वस्ति वनस्पति बृहस्पतिं सर्वगणं स्वस्तये स्वस्तये आदित्यासो भवन्तु नः। ओम विश्वे देवानो अद्या स्वस्तये वैश्वानरो वसुरग्नि स्वस्तये देवावन्तु भव स्वस्तये स्वस्ति नो रुद्रपात्महसः। ओम स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति मत्ती रेवती स्वस्ति नैग्रशाग्निश्च स्वस्ति नो अधिदैवती। ओम स्वस्ति पन्थामनुचरेम सूर्याचन्द्रमसाविव पुनर्दगता संगमे वै। ओम शांती शांती शांती। म्हणायचंय ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत ब्रह्मा परावस्तू इथे कार्य झालेलं आहे माझ्याकडून। बंधन के मुटियारा आया बुडोला बनके, गन्ना दे बिज पिपल पतियां बाई जोड़ा खनके। बंधन के मुटियारा आया बुडोला बनके, गन्ना दे बिज पिपल पतियां बाई जोड़ा खनके। मेरे सारे वादे वादे रह गए आधे, है कसूर क्या है कसूर क्या, जीत के भी हारे हारे ख्वाब ये बेचारे, ये फितूर क्या ये फितूर क्या। जो भी तूने कैसे किया रे जिया को मेरे बाद ऐसे लिया रे, समझ के भी ना समझ मैं सकूं सवेरों का मेरे, तू सूरज लागे तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। एक तू यार मेरा मुझको क्या दुनिया से लेना, एक तू यार मेरा मुझको क्या दुनिया से लेना। हीरा रास्ता वे ढंग पैर तुरना वे, तू है नाल मेरे ता मैं क्यों है डरना वे। तेरा रास्ता वे ढंग पैर तुरना वे, तू है नाल मेरे ता मैं क्यों है डरना वे। तो मेरे रूबरू पर क्या करूं यकीन ही नहीं आता, शाम से सवार करूं देखा करूं रहा भी नहीं चाहता। मधानिया फिर सोने सोने तेरा मेरा प्यार, मन देखा वो मगर अपनी जान देखा वो, मन के मुझे दिल देगा वो मगर मेरी जान देगा वो। मेरा सजन
एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना। ਇੱਕੋ ਹੀਲ ਦੇ ਨਾਲ ਮੈਂ ਕੱਟਿਆ ਏ 1 ਸਾਲ ਵੇ, ਮੈਨੂੰ ਕਦੇ ਤਾਂ ਲੈ ਜਿਆ ਕਰ ਤੂੰ ਸ਼ਾਪਿੰਗ ਮਾਲ ਵੇ। ਮੇਰੇ ਨਾਲ ਦੀਆਂ ਸਭ ਪਾਰਲਰ ਸਜਦੀਆਂ ਰਹਿੰਦੀਆਂ, ਹਾਏ ਹਾਈਲਾਈਟ ਕਰਾ ਦੇ ਮੇਰੇ ਕਾਲੇ ਵਾਲ ਵੇ। ਵੇ ਕਿੱਥੋਂ ਸਜਾ ਤੇਰੇ ਲਈ ਸਾਰੇ ਸੂਟ ਪੁਰਾਣਿਆ, ਹਾਏ ਪੁਰਾਣਿਆ। ਮੈਨੂੰ ਲਹਿੰਗਾ ਲੈ ਦੇ ਮਹਿੰਗਾ ਜਾ ਮਰ ਜਾਣਿਆ, ਐਨੇ ਪੈਸੇ ਦੱਸ ਤੂੰ ਕਿੱਥੇ ਲੈ ਕੇ ਜਾਣਿਆ। ਮੈਨੂੰ ਲਹਿੰਗਾ ਲੈ ਦੇ ਮਹਿੰਗਾ ਜਾ ਮਰ ਜਾਣਿਆ, ਐਨੇ ਪੈਸੇ ਦੱਸ ਤੂੰ ਕਿੱਥੇ ਲੈ ਕੇ ਜਾਣਿਆ। ਵੇ ਮਰ ਜਾਣਿਆ, ਵੇ ਮਰ ਜਾਣਿਆ। ਮੇਰੇ ਨਾਲ ਪੈ ਜਵੇ ਵਾਰ ਕਿਤੇ ਤੈਨੂੰ ਜਾਣਾ ਜੇ, ਤੇਰਾ ਕੋਈ ਨਾ ਕੋਈ ਨਵਾਂ ਬਹਾਨਾ ਰਹਿੰਦਾ ਏ। ਮੂਵੀ ਲੈ ਜਾ ਜਾਂ ਕੋਲ ਮੇਰੇ ਬਹਿ ਜਾ, 2 ਦਿਲ ਦੀਆਂ ਤੂੰ ਵੀ ਕਹਿ ਜਾ, ਮੈਂ ਵੀ ਦਿਲ ਦੇ ਹਾਲ ਸੁਣਾਣਿਆ। ਮੈਨੂੰ ਲਹਿੰਗਾ ਲੈ ਦੇ ਮਹਿੰਗਾ ਜਾ ਮਰ ਜਾਣਿਆ, ਐਨੇ ਪੈਸੇ ਦੱਸ ਤੂੰ ਕਿੱਥੇ ਲੈ ਕੇ ਜਾਣਿਆ। ਮੈਨੂੰ ਲਹਿੰਗਾ ਲੈ ਦੇ ਮਹਿੰਗਾ ਜਾ ਮਰ ਜਾਣਿਆ, ਐਨੇ ਪੈਸੇ ਦੱਸ ਤੂੰ ਕਿੱਥੇ ਲੈ ਕੇ ਜਾਣਿਆ। ਵੇ ਮਰ ਜਾਣਿਆ, ਵੇ ਮਰ ਜਾਣਿਆ। ਮੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਮੈਂ ਫੀਲਿੰਗ ਲੈਨੀ ਰਹਿਨੀ ਆ, ਸਾਰਾ ਦਿਨ ਮੈਂ ਮਾਣਕ 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 ਕਹਿਨੀ ਆ। ਤੂੰ ਯਾਰਾਂ ਦੇ ਨਾਲ ਨਿੱਤ ਟੂਰ ਤੇ ਰਹਿਨਾ ਵੇ, ਹੋ ਮੈਨੂੰ ਪੁੱਛਦਾ ਨਹੀਂ ਮੈਂ ਘਰੇ ਬੋਰ ਹੋਈ ਰਹਿਨੀ ਆ। ਤੂੰ ਕੰਜੂਸ ਐ ਵੇ ਪੂਰਾ ਮੱਖੀ ਚੂਸ ਐ, ਨੇਚਰ ਤੋਂ ਨਿਰਾ ਖੜੂਸ ਐ ਵੇ, ਕਦੇ ਹੱਸ ਲਿਆ ਕਰ ਡੁੱਬ ਜਾਣਿਆ। ਮੈਨੂੰ ਲਹਿੰਗਾ ਲੈ ਦੇ ਮਹਿੰਗਾ ਜਾ ਮਰ ਜਾਣਿਆ, ਐਨੇ ਪੈਸੇ ਦੱਸ ਤੂੰ ਕਿੱਥੇ ਲੈ ਕੇ ਜਾਣਿਆ। ਮੈਨੂੰ ਲਹਿੰਗਾ ਲੈ ਦੇ ਮਹਿੰਗਾ ਜਾ ਮਰ ਜਾਣਿਆ, ਐਨੇ ਪੈਸੇ ਦੱਸ ਤੂੰ ਕਿੱਥੇ ਲੈ ਕੇ ਜਾਣਿਆ। ਵੇ ਮਰ ਜਾਣਿਆ, ਵੇ ਮਰ ਜਾਣਿਆ। ਸ਼ਰਨੈਕਸਸ। ਹਾਂਜੀ, ਕਿਵੇਂ ਲੱਗਿਆ ਮੇਰਾ ਗਾਣਾ? ਲਾਈਕ ਤੇ ਕਮੈਂਟ ਕਰਕੇ ਜਰੂਰ ਦੱਸਿਓ ਤੇ ਮੇਰੇ ਨਵੇਂ ਗਾਣੇ ਸੁਣਨ ਦੇ ਲਈ ਗੀਤ MP3 ਦਾ YouTube ਚੈਨਲ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰੋ। ਥੈਂਕ ਯੂ। तुझको देखा तेरी ओर दिल फेंका, परी तू है बन की कहना है नजरों का। मैंने तुझको देखा तेरी ओर दिल फेंका, परी तू है बन की कहना है नजरों का। चांद को कॉम्प्लेक्स दिया है तेरे चेहरे ने, तेरी ब्यूटी का नशा है दिल को लगा छूने। नींद चुराए
जरा नजरें उड़ने दे खबरें कंट्रोल नहीं अब होता